यानंतर बघूया दिवसभरातली 6वी मोठी बातमी। दाओस मधील करारामुळे राज्यात किती गुंतवणूक आली, किती रोजगार आले, याबाबतची श्वेतपत्रिका सरकारने काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे। तसंच मीरा भाईंदर मधील विचित्र पुलाचा संदर्भ देत त्या पुलाच्या डिझायनरनं गलगोटिया विद्यापीठातून पदवी घेतली असावी असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। दाओस मधील करारामुळे माझी खात्री आहे 50,000 पण रोजगार तयार झाले नाही। माझी मुख्यमंत्र्यांना उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की एक व्हाईट पेपर करावा, झाले असेल तर आपलं ऑब्जेक्शन नाही, पण एकदा खरं काय महाराष्ट्रात चित्र आहे ते कळावं। आणि म्हणून महाराष्ट्रात जितक्या तरुणांना व्हाईट पेपरमध्ये द्यावं त्यांनी, जितक्या तरुणांना दाओसच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण झालेला आहे त्यांचं एक नाव नंबर याच्यासह वेबसाईटवर प्रसिद्ध करावं की बाबा दाओसची गुंतवणूक एवढी या स्पॉटला झाली, एवढी गुंतवणुकीत आता लोकांना रोजगार मिळाला। आता ते मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता। पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही। आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे। ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय, काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या। हा एकटा नाही आहे, तसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून, महामार्गाचा पूल नागपूरमध्ये, आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही।